आणखीन या समाज माध्यमाच्या मेळाव्यातून एक प्रश्न या ठिकाणी अधोरेखित होत आहे की बंजारा समाज उद्योग क्षेत्रात मोठ्या म्हणजे कमी प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी तरुण प्रतिनिधित्व करीत आहे, तर त्या निमित्तानं आपण त्यांना काय आवाहन करणार? आता जे शिक्षणासाठी ज्यांची इच्छा नाही मी शिकू शकत नाही, मी पुढची परीक्षा देऊ शकत नाही, तशा तरुणांनी पुढे यावं. छोटे मोठे उद्योगधंदे, टपरी जरी सुरू केली तर आज टपरीवाला 5,000 रुपये कमवतोय, तर टपरीवाल्याला कमी लेखू नये. म्हणून आपल्या क्षमतेनुसार तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यानुसार तुम्ही व्यवसाय धंदे सुरू करा आणि त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ शकतो. आदरणीय किसनभाऊ राठोड एक महाराष्ट्रातला एक नामांकित चेहरा, सामाजिक क्षेत्रात फार मोठं काम आहे, धार्मिक क्षेत्रात फार मोठं काम आहे. त्यांनी जवळपास धार्मिक क्षेत्रात फार मोठं काम आहे. त्यांनी जवळपास शेकडो कार्यकर्त्यांना या उद्योगधंद्यामध्ये उतरविलं, स्वतः सहकार्य केलं. आज ते मुलं करोडो रुपये कमवत आहेत. म्हणजे तुमच्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघू शकतोय. घरात बसून तुम्हाला कोणी फंड बी देणार नाही, कोणी कर्ज पण देणार नाही आणि कोणी तुम्हाला हे सांगणार नाही की कुठला व्यवसाय सुरू करायचे. म्हणून तुमची क्षमता आणि तुमची इच्छाशक्ती काय या सगळ्या गोष्टीवर तुमचं भविष्य अवलंबून आहे. म्हणून तरुणांनी आता ऊस कापण्याच्या भानगडीत न पडता ते थोडंसं बदललं पाहिजे. कारखाने इतर समाजाचे आणि ऊस तोडणारा बंजारा समाज हे चित्र कुठं आता पाहत नाही. आम्हाला वेदना होत आहेत आम्हाला. म्हणून सरकार दरबारी आणि सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की या बंजारा समाजातील जे होत करू तरुण आहेत त्यांना वसंतरावजी नाईक महामंडळाच्या माध्यमातून 10 लाख, 5 लाख, 1 लाखापर्यंत जरी तुम्ही कर्ज उपलब्ध करून दिलं विना अट, लय मोठे कागदपत्र मागू नका. कागदपत्र गोळा करण्यातच आमचे तरुण परेशान होतात आणि ते नाद सोडून देतात. म्हणून वसंतरावजी नाईक साहेब महामंडळ हे आमचं हक्काचं महामंडळ आहे. मी या राज्याचे मुख्यमंत्री, लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री आमचे नेते आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आमचा पक्षप्रवेश सोहळा असताना मी हा मुद्दा उपस्थित केला होता की वसंतरावजी नाईक महामंडळाला 1.5 लाख कोटीचं भाग भांडवल द्या आणि त्याच्यातून प्रत्येक तांड्यातले जे होत करू तरुण आहे ज्यांना काही करायची इच्छा आहे त्यांना 10-10 लाखापर्यंत कर्ज मंजूर करा. ते आपल्या पायावर उभा राहतील, व्यवसाय सुरू करतील आणि कुटुंबाला सुद्धा ते बळकट करतील. म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, आमचे अजितदादा पवार साहेब आहेत आणि आमच्या बीड जिल्ह्याच्या नेते महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेब आहेत. सर्वांना माझी विनंती आहे की तांड्यावरचा तरुण आता भरकटतोय, तो व्यसनाधीन होतो आहे, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापूर्वी शासनाने या तरुणांची जबाबदारी घ्यावी, त्यांना आर्थिक सहाय्य करावं आणि वसंतरावजी नाईक महामंडळाला एक तर बंजारा समाजाचा अध्यक्ष नियुक्त करा. कोणाला करायचं ते तुम्ही ठरवा, परंतु आमचा जर वाढप्या जर ओळखीचा असेल तर आम्हाला थोडंसं पोटभर जेवायला भेटेल एवढी एक माफक अपेक्षा देवेंद्रजी, एकनाथरावजी आणि अजितदादा तुमच्याकडनं करतो आणि त्याच्यातून तरुणांनी पुढे यावं, उद्योगधंदा सुरू करावं आणि आपल्या पायावर उभा राहावं एवढीच माझी एक नम्रतेची विनंती.